नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं अर्चनाज किचनमध्ये। आज आपण करूया लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांच्या आवडीची पावभाजी। करायला अगदी सोपी आहे आणि चवीला तर खूप छान लागतेच। अगदी साध्या सोप्या पद्धतीने मी पावभाजी तुम्हाला या व्हिडिओमध्ये करून दाखवलेली आहे, त्यामुळे व्हिडिओला लगेच लाईक करा आणि व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पूर्ण बघा। आणि जर तुम्ही अजून चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करून घ्या। तर चला बघूया आपण आता पावभाजीची रेसिपी। तर त्यासाठी बघा, साहित्य मी इथे गाजर घेतलेलं आहे, त्यानंतर मटार, फुलगोबी, सिमला मिरची, बटाटे आणि बीट घेतलेलं आहे। आता हे सगळं साहित्य आपल्याला शिजवून घ्यायचं आहे, त्यामुळे मी इथे कुकरच्या भांड्यामध्ये आता हे सगळं काढून घेणार आहे। सिमला मिरची घेतली आहे, बीट घेतले आहे, त्यानंतर फुलगोबी घेतलेली आहे, त्यानंतर हे वाटाणे घेतलेले आहेत आणि गाजर घेतलेलं आहे आणि त्याचबरोबर बटाटे घेतलेले आहेत। आता हे आपल्याला सगळं चांगलं शिजवून घ्यायचं आहे। बीटाने खूप छान कलर येतो पावभाजीला, त्यामुळे बीट नक्की वापरा। या सगळ्या भाज्या शिजवून घेण्यासाठी आपल्याला त्यामध्ये थोडं पाणी टाकून घ्यायचं आहे, खूप पण पाणी नाही टाकायचं आहे। त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे, म्हणजे आपले भाजी बेचव होत नाही। त्याचबरोबर यामध्ये थोडा मी 1 चमचा भरून पावभाजी मसाला टाकून घेतलेला आहे आणि हे सगळं साहित्य आपल्याला आता छान शिजवून घ्यायचं आहे। सिमला मिरची पावभाजीमध्ये थोडी कमी वापरायची, कारण सिमला मिरची जर जास्त वापरली गेली तर त्यामुळे पण पावभाजी बेचव होते। भाज्यांचं प्रमाण तुम्ही इथे तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता, किंवा यामधली तुम्हाला कुठली भाजी स्किप करायची असेल तर स्किप पण करू शकता, किंवा कुठली ॲड करायची असेल तर ॲड पण करू शकता। तर आता इथे मला ह्याच्या 3 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत। बघा, इथे माझ्या 3 शिट्ट्या झालेल्या आहेत, कुकरची वाफ गेलेली आहे आणि कुकर थंड झालेला आहे। तर आता ही शिजलेल्या भाज्या काढून घेते। आता बघा, छान अशा व्यवस्थित भाज्या शिजलेल्या आहेत। आता ह्यामध्ये जे जास्तीचं पाणी आहे, म्हणजे हे जे भाज्यांचं सूप आहे, हे आता आपल्याला एका वाटीमध्ये काढून घ्यायचं आहे, म्हणजे आपल्याला त्या भाज्या स्मॅश करायला सोपं जाईल। कारण ह्या सगळ्या भाज्या आता आपल्याला स्मॅश करून घ्यायच्या आहेत। खूप पौष्टिक असं हे सूप आहे। भाजी करताना आपल्याला पाणी लागेल त्यावेळेस आपण ह्या सूपचाच वापर करणार आहे, किंवा आपण तसं प्यायचं असेल तर तसंही हे सूप पिऊ शकतो। छान पौष्टिक असं हे आपल्या भाज्यांचं सूप आहे। तर बघा, मी हे पाणी किंवा हे सूप आपण एक्स्ट्राचं काढून घेतलेलं आहे आणि आता या भाज्या स्मॅश करून घ्यायच्या आहेत। अशा स्मॅशरच्या साहाय्याने आपल्याला या सगळ्या भाज्या व्यवस्थित स्मॅश करून घ्यायच्या आहेत। लहान मुलांना पावभाजी खूप आवडते आणि त्यांना बाहेर जाऊन खाऊ घालण्यापेक्षा आपण घरच्या घरी पावभाजी करू शकतो। पावभाजी करताना फक्त भाज्या कट करण्यासाठी तेवढा वेळ लागतो, बाकी पावभाजी ही खूप कमी वेळात होते। फक्त भाज्या कट करायला मात्र वेळ खूप लागतो। तर बघा, इथे माझी सगळी भाजी स्मॅश करून झालेली आहे आणि आता आपल्याला फोडणी करून घ्यायची आहे। तर त्यासाठी बघा, मी इथे कढई ठेवली आहे तापवायला, त्यामध्ये तेल टाकून घेतलेलं आहे आणि यामध्ये आता आपल्याला थोडं बटर टाकून घ्यायचं आहे। खूप छान टेस्ट येते, त्यामुळे बटर आवर्जून टाका। आता जोपर्यंत कुकरच्या शिट्ट्या होत होत्या तोपर्यंत बघा, मी इथे कांदा चिरून घेतला होता, अगदी बारीक असा कांदा चिरून घेतलेला आहे। आता तो कांदा आपल्याला तेलामध्ये टाकून घ्यायचा आहे। आता हा कांदा चांगला आपल्याला परतून घ्यायचा आहे। आपण कुकरमध्ये जेव्हा भाज्या शिजायला टाकतो, भाज्या शिजणं होईपर्यंत, कुकरच्या शिट्ट्या होईपर्यंत आपण ही बाकीची तयारी करून घ्यायची सगळी। त्यामध्ये आलं कांदा चिरून घ्यायचा, टोमॅटोची पेस्ट करून घ्यायची, त्याचबरोबर लसूण अद्रकची पेस्ट करून घ्यायची, म्हणजे आपली पावभाजी करायला अगदी सोपी जाते। बघा, कांदा इथे चांगला परतून झाला आहे, त्यानंतर मी इथे लसूण अद्रकची पेस्ट टाकून घेतलेली आहे। आता ती पण आपल्याला थोडीशी परतून घ्यायची आहे, म्हणजे त्याचा पण कच्चेपणा जाईल। इथे कांदा आणि लसूण अद्रक मी चांगलं परतून घेतलेलं आहे। तर आता इथे मी टोमॅटोची पेस्ट करून घेतली आहे आणि यामध्ये पण मी थोडा बिटाचा वापर केलेला आहे। अगदी 1 फोड मी इथे बिटाची टाकली होती आणि त्यामुळे खूप छान असा कलर टोमॅटो पेस्टला आलेला आहे। तर आता ही टोमॅटोची पेस्ट पण आपल्याला थोडीशी परतून घ्यायची आहे। बीट हे पौष्टिक तर आहेच, त्याचबरोबर बीटामुळे पावभाजीला कलर पण खूप छान येतो। नॅचरल कलर आपल्या पावभाजीला बीटामुळे येतो, कुठलाही फूड कलर वापरायची आपल्याला गरज पडत नाही। तर इथे बघा, मी टोमॅटो पेस्ट पण चांगलं परतून घेतलेलं आहे। आता आपण यामध्ये ड्राय मसाले टाकून घेऊ। तर बघा, मी इथे हळद पावडर टाकून घेतलेली आहे, त्यानंतर लाल तिखट टाकून घेतलं आहे, धने पावडर आणि पावभाजी मसाला इथे मी टाकून घेतलेला आहे। बस एवढंच याला मसाला लागतो आणि हा मसाला पण आपल्याला आता ग्रेव्हीमध्ये चांगला परतून घ्यायचा आहे। मसाल्यांचा घरामध्ये खूप छान सुगंध दरवळतो आहे आणि इथे मसाले पण माझे आता चांगले परतून झालेले आहेत। आता यामध्ये आपण जे भाज्यांचं सूप काढून ठेवलेलं होतं बाजूला, ते आपल्याला टाकून घ्यायचं आहे। बघा, इथे जे आपण भाज्यांचं सूप काढून घेतलं होतं
ते टाकून घेतलं आहे मी आणि ते पण आता व्यवस्थित या ग्रेव्हीमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. आता याच्यामध्ये आपल्याला भाजी टाकून घ्यायची आहे. जी आपण स्मॅश करून घेतली होती ती भाजी आता आपल्याला याच्यामध्ये टाकून घ्यायची आहे. बघा इथे मी ही सगळी भाजी टाकून घेतलेली आहे आणि ही पण आता आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे. त्याच भांड्यामध्ये मी अजून थोडं पाणी घेऊन ते सुद्धा यामध्ये टाकून घेतलेलं आहे. पावभाजी खूप पातळ नसते त्यामुळे पाण्याचा वापर कमी करायचा. खूप पातळ नाही आणि खूप घट्ट नाही अशी पावभाजी असते. तर बघा इथे आता व्यवस्थित असं आपल्याला ही भाजी मिक्स करून घ्यायची आहे. कोण बाहेर जाऊन आवडीने पावभाजी खातं आणि कोणाची फेवरेट आहे नक्की सांगा कमेंटमध्ये. माझी आणि माझ्या मुलाची तर खूप फेवरेट आहे ही पावभाजी. खूप आवडते आम्हाला दोघांनाही. बघा किती छान दाटसर अशी आपली पावभाजी तयार झालेली दिसते. अजिबात पातळ नाही आहे किंवा पाणी एकीकडे आणि ग्रेव्ही एकीकडे असं अजिबात झालेलं दिसत नाही आहे. आता आपल्याला या भाजीमध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे. आपण जेव्हा भाज्या शिजवल्या होत्या तेव्हाही मीठ टाकलं होतं त्यामुळे अंदाजानेच इथे मीठ टाकायचं आहे. तर हे मीठ पण आता व्यवस्थित मी भाजीमध्ये मिक्स करून घेते. आता वरून आपल्याला थोडीशी यामध्ये कोथिंबीर टाकून घ्यायची आहे. बघा अशी छान हिरवीगार अशी कोथिंबीर मी यामध्ये टाकून घेतलेली आहे आणि किती सुंदर कलर आलेला दिसतोय बघा भाजीला. यामध्ये आता थोडं वरून बटर टाकून घ्यायचं आहे. बटर पावभाजी आहे त्यामुळे इथे बटरचा वापर मी जास्त केलेला आहे भाजीमध्ये आणि खूप छान चव पण लागते बटरमुळे. तर इथे पण मी आता थोडं बटर टाकून घेतलं आहे आणि व्यवस्थित असं ही एकदा भाजी मिक्स करून घेते. किती छान कलर आलेला बघा आणि सुगंध पण खूप छान येतोय भाजीचा. छान अशी दाटसर आपली पावभाजी इथे तयार झालेली आहे. माझ्या पद्धतीने तुम्ही पण एकदा पावभाजी नक्की करून बघा. खूप सोपी पद्धत आहे आणि साध्या सोप्या पद्धतीने मी तुम्हाला पावभाजी करून दाखवलेली आहे आणि तुम्ही बघू शकता किती सुंदर कलर आलेला आहे आणि अगदी छान अशी पावभाजी आपली तयार झालेली आहे. व्हिडिओ बघत तुम्ही इथपर्यंत आलाच असाल तर व्हिडिओला लाईक करून घ्या आणि ह्या चॅनलवर जर तुम्ही आज पहिल्यांदा व्हिडिओ बघत असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा, कारण खूप छान छान आणि साध्या सोप्या पद्धतीने सगळ्या रेसिपीज तुम्हाला या चॅनलवर बघायला मिळतील. त्यामुळे चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या. तर बघा मी इथे छान प्लेटिंग करून घेते आहे. पाव आपण बटर लावून भाजून घेतलेले आहेत. त्यानंतर कांदा चिरून घेतला आहे, लिंबू घेतलं आहे आणि त्यानंतर भाजी घेतली आहे आणि त्यावर थोडं बटर घेतलं आहे. बघूनच तुम्हालाही खावीशी वाटत असेल अशी ही पावभाजी आपली तयार झालेली आहे. दिसते ना बाहेर मिळते तशीच पावभाजी. बाहेर मिळते तशी पावभाजी आपण घरच्या घरी तयार केलेली आहे. परत भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत नवीन व्हिडिओमध्ये. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद.